नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे ज्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरलंय आणि जनतेचा विश्वासही डळमळीत झालाय. फक्त 20,000 रुपयांसाठी, होय तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 20,000साठी 3 अधिकारी स्वतःचा प्रामाणिकपणा विकायला तयार झाले. आणि शेवटी काय झालं? लाच घेतानाच रंगेहात पकडले गेले. ही कारवाई इतकी सिनेमॅटिक होती की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये सापळा रचला. त्या तिघांना जेरबंद केलं. पण इथेच गोष्ट संपत नाही मित्रांनो, कारण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही लाच घेतली जात होती गोरगरीब जनतेसाठी असलेल्या पीवर ब्लॉक कामाच्या मंजुरीसाठी. म्हणजेच जनतेच्या हक्काच्या पैशावरच डल्ला मारण्याचा प्रकार होता. आता प्रश्न असा आहे की हे तिन्ही अधिकारी कोण होते, नेमके कशा प्रकारे लाचलुचपत विभागाने सापळा रचत ही कारवाई केली, अजून किती खोलवर पसरला आहे हा भ्रष्टाचार. तर चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकारामुळे राज्यातील ग्रामविकास आणि सामाजिक न्याय योजनांच्या अंमलबजावणीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर नेमकं घडलं असं की शहादा तालुक्यातील कुकावल गावात अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत पेवर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू करायचे होते. मात्र या कामासाठी शासकीय मंजुरी घेणे आवश्यक होते. म्हणूनच या कामाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून 20,000 रुपयांची लाच मागितली गेली. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. आता या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा जनतेसमोर उघड झालाय. नंदुरबार जिल्हा परिषदेचा कारभार विविध कारणांसाठी गाजत असतो. जिल्हा प्रशासनातील अनेक कोट्यावधींचे घोटाळे मागील काही वर्षात समोर आले आहेत. कधी जमीन गैरव्यवहार तर कधी कृषी विभागातील भ्रष्टाचार असे प्रकरणे सातत्याने बाहेर येत असतात. पण हे सर्व आता कमी होतं की काय, म्हणून त्यामध्ये लाचखोरीची देखील भर पडली आहे. नंदुरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेचा पैसा ही अधिकार मंडळी स्वतःच्या खिशात घालतात. त्यामुळे जिल्हाभरातून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जातोय. नंदुरबार जिल्हा परिषदेतील हे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात गाजतंय. आता हे सर्व प्रकार थांबवण्याची आणि जिल्हा परिषदेला पुन्हा एकदा नाव लौकिक मिळवून देण्याची जबाबदारी मुख्य अधिकाऱ्यांकडे असून त्यांनी आता या प्रकरणात कठोर पावले उचलणे आवश्यक झाले. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात सापळा रचून ही कारवाई केली. कुकावल गावातील सुमारे 2 लाख रुपयांचा पेवर ब्लॉक कामांना दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. या कामाचे सर्व आदेश काढून पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टर इंजिनियरकडे परस्पर देण्यात आले होते. हेच आदेश देण्यासाठी संबंधित जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी 20,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची नोंद घेतल्यानंतर सर्व पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचला गेला. त्यानुसार संबंधित व्यक्तीकडून लाच स्वीकारताना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील वरिष्ठ सहाय्यक रमेश बागुल यांना रंगेहात पकडण्यात आलं. सोबतच या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून शहादा पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर भूपेंद्र राठोड आणि समाज कल्याण विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रेश शहा अशा एकूण 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. या तिघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता पोलिसांमार्फत पुढील कारवाई करण्यात येईल. जिल्हा परिषदेतील मुख्यालयात ही कारवाई झाल्यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपूर्ण जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकरणावर कठोर कारवाई करण्याची गरज जिल्ह्यातील नागरिकांकडून कडाडून व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील विकास कामांसाठी मंजूर होणाऱ्या निधीवर सरकारी अधिकाऱ्यांकडून डल्ला मारला जातो. म्हणूनच या प्रकरणातील संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यावरच एक महत्त्वपूर्ण उदाहरण सेट केले जाईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रशासनावरील विश्वास टिकून राहील असे देखील सध्या सांगितले जात आहे. म्हणून आता या तिघी अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई केली जाते, सोबतच पोलीस तपासात आणखी कोणती नावे या प्रकरणात समोर येतात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी नंदुरबार जिल्हा परिषदेत करण्यात आलेल्या कारवाई संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? नंदुरबार जिल्ह्यात आता असे किती प्रकार उघडीस येणार? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.